बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। मराठा आरक्षणासंदर्भात वेगाने घडणाऱ्या घडामोडी आणि त्यातच आता काही वेळापूर्वीच आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली आहे। उद्या विधिमंडळात मराठा आरक्षणावर एटीआर सादर करण्यात येणार आहे, तर 29 तारखेला विधेयक सादर केले जाणार आहे। त्यावर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज चर्चा करण्यात आलेली आहे। या बैठकीत नेमक्या काय मुद्द्यांवर चर्चा झाली याबद्दल स्वाभाविकपणे सगळ्या महाराष्ट्राला लक्ष लागलेलं आहे। मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आता अंतिम टप्प्यात आलाय। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, नेमकी काय चर्चा झालेली आहे या उपसमितीच्या बैठकीत? विलास, आता ही बैठक संपलेली आहे। या बैठकीमध्ये जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार मराठा समाजाला 16% आरक्षण देण्यासंदर्भातली भूमिकावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्या अनुषंगाने उद्या सकाळी 9 वाजता परत एकदा हे सगळे उपसमितीचे जे सदस्य आहेत ते सगळे एकत्रित भेटणार आहेत। त्याचप्रमाणे उद्या एटीआर जो आहे तो आणला जाणार आहे सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये तो पहिल्यांदा आणला जाणार आहे। अहवाल मात्र आणणार नाही ही भूमिकेवर ठाम आज भूमिका घेण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरक्षण देताना कोणत्याही तांत्रिक बाबींची अडचण येणार नाही याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चंद्रकांत पाटील जे भेटले त्याची देखील चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे। युतीचे जे सर्व पक्ष आहेत त्या सर्व सदस्यांना आवर्जून बैठकीला उद्या 2 दिवस जे सभागृह कामकाज चालणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि पक्षाची जी काही स्ट्रॅटर्जी आहे त्याची देखील माहिती या बैठकीत देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच सागर, तुम्ही एक अत्यंत मोठी बातमी दिलेली आहे। 16% आरक्षणावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे या उपसमितीच्या बैठकीत। ही माहिती आता आपल्या समोर येते। खरं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन करतायत आणि जे सर्वसामान्य मराठा बांधव आहेत त्या सगळ्यांच्या नजरा या बैठकीकडे होत्या, कारण नेमक्या किती टक्के आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला मिळणार आहे याच्याबद्दलचा एक संभ्रम सध्या होता। पण जी माहिती आता आपल्या प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्यानुसार 16% आरक्षण मराठा समाज बांधवांना मिळणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भातला जो अंतिम निर्णय आहे त्या अंतिम निर्णयापर्यंत सरकार पोहोचल्याचं कळतंय। उपसमितीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली आणि याच बैठकीमध्ये खरं तर हा निर्णय झाल्याचं कळतंय। उद्या एटीआर जे आहे ते मांडलं जाईल आणि त्यानंतर आता मराठा आरक्षणाचा विधेयकाचा जो सगळा प्रवास आहे तो अंतिम टप्प्यात आलाय। 16% आरक्षणाच्या मागणीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आपल्या सूत्रांकडून मिळते आणि यानुसार जर 16% आरक्षण मराठा समाज बांधवांना दिलं जाणार असेल तर ते नेमकं कशा पद्धतीनं दिलं जाणार आहे याबद्दल निश्चितपणे सगळ्यांचीच उत्सुकता आता ताणली गेलेली आहे। कारण ओबीसीमधून ते दिलं जाणार की जो स्वतंत्र प्रवर्ग तयार करून दिलेला आहे त्याच्यातून दिलं जाणार याच्याबद्दल अनेक मतमतांतर आहेत, अनेक प्रतिक्रिया त्या सगळ्या संदर्भात येत आहेत, वेगवेगळी मतं मांडली जात आहेत। पण आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ही आहे, उपसमितीची जी एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत 16% मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जवळपास झाल्याचं आणि त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्या प्रतिनिधीने सांगितलेलं आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत ज्यांनी आपल्यापर्यंत ही माहिती दिलेली आहे। सागर, 16% आरक्षणाच्या संदर्भात मराठा आंदोलक जे आहेत ते समाधानी होतील का? विलास, मुळात आघाडी सरकारच्या वेळेस ज्यावेळेस राणे समितीने निर्णय घेतला होता त्यावेळेस देखील 16% ही भूमिका होती, पण मुळात त्यावेळेस तो अहवाल अधिकृत धरला गेला नाही आणि कोर्टासमोर तो टिकला नाही। पण युती सरकारच्या कार्यकाळामधल्या सगळ्यात जमेची बाजू म्हणजे आयोगाचा अहवाल हा अधिकृत मानला जाणार आहे, त्याला कोर्टामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ शकत नाही। त्यामुळे युती सरकारचं एक जमेची ही बाजू असल्यामुळे 16% आरक्षण हे देणं जास्त सोयीस्कर आणि जास्त एक व्यावहारिक ठरेल असं म्हटलं जातं। दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत दोन्ही सभागृहांमध्ये मंजुरी देणं विधेयकाला, त्याच्यानंतर राज्यपालांची मंजुरी घेणं आणि मग नंतरनं ऑर्डिनन्स काढणं, ह्या सगळ्या गोष्टी सर्वसाधारणपणे डिसेंबरच्या 15 तारखेपर्यंत निघतील असे अपेक्षित आहेत।
त्यामुळे हे अधिवेशन संपोसपर्यंत मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं ते कदाचित शब्द कमिटमेंट पूर्ण करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतील आणि त्याचं राजकीय श्रेय घेण्याचा देखील तितकाच ते प्रयत्न करतील असं म्हटलं जातं विलास. पण सागर, एका बाजूला तुम्ही आता सांगितलं की 16% आरक्षणाच्या बद्दल शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्यावर एक मोहर सुद्धा उमटवली गेलेली आहे मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत, असं तुम्ही सांगितलेलं आहे. पण आता याबद्दल विरोधकांची नेमकी काय भूमिका असणार होती? कारण सगळ्यांनाच एक उत्सुकता होती की नेमकं किती टक्के आरक्षण हे सरकार देते आहे, टक्केवारीबद्दल सुद्धा एक उत्सुकता होती. वास्तविकतेत विलास, राज्य सरकारने आघाडी सरकारमध्ये ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी 16%चा निर्णय घेतला होता, त्याच्यापेक्षा जर कमी टक्केवारीमध्ये निर्णय युती सरकारने आरक्षणाचा घेतला असता तर ती फार मोठी राजकीय कोंडी युती सरकारच्या लोकांची झाली असती. कदाचित हीच यासाठी 16%चा निर्णय घेतल्याचं समजतं. नक्कीच सागर, मी तुम्हाला थांबवतोय. एकनाथ शिंदे या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणतात, आपण थेट तिकडे जातोय. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आता संपलेली आहे. एकनाथ शिंदे त्या बैठकीला होते. काय भूमिका आता आहे? नेमकं ATR आणणार का, अहवाल आणणार का? लोकांना सगळ्यांना वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. नाही, आत्ताच 7 वाजता चंद्रकांत दादा पाटील आणि देसाई साहेब आणि मी मातोश्रीवर उद्धव ठाकरे साहेबांना याच विषयासंदर्भात भेटलो होतो आणि एकंदरीत उद्धव साहेबांचं देखील असंच म्हणणं होतं की 52% जे आरक्षण आहे त्यामध्ये सर्व समाजाचं SC ST OBC याला कुठलाही धक्का न लावता या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो निर्णय आहे तो तात्काळ घेण्यात यावा आणि कोर्टात देखील टिकला पाहिजे आणि तो फुलप्रूफ असावा निर्णय. आणि आता त्याची अंमलबजावणी देखील तात्काळ झाली पाहिजे आणि मराठा समाजाला ताबडतोब न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरे साहेबांनी घेतली. आणि त्याचबरोबर धनगर समाज आणि इतर समाज जे आहेत त्यांच्या ज्या काही मागण्या, रास्त मागण्या आहेत त्याचा देखील सकारात्मक सरकारने विचार करावा आणि एकंदरीत राज्यामध्ये कुठलाही असमतोल राहणार नाही आणि सर्व समाजाला न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारने घ्यावी, अशा प्रकारचं भूमिका देखील उद्धव साहेबांनी घेतली. आणि त्यानंतर इथे उपसमितीची देखील बैठक झालेली आहे आणि या बैठकीत देखील अनेक विषयांवर चर्चा झाली आणि परत उद्या सकाळी 9 वाजता आणखी एक बैठक होईल आणि त्यानंतर मग उद्याचा सगळा निर्णय घेण्यात येईल. अच्छा, पण 16% किंवा इतर जी भूमिका आहे त्याबाबत काय निर्णय अपेक्षित आहे? तो निर्णय सकाळी होईल उद्याच्या बैठकीमध्ये. पण ATR आणला जाईल अहवालाच्या ऐवजी, हे नेमकं तेच उद्याच्या 9 वाजताच्या बैठकीमध्ये सगळा निर्णय घेऊ. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोवलकरसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा मराठा आरक्षणाच्या संदर्भात वायुवेगानं सगळ्या राजकीय घडामोडी घडतायत आणि जे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं 1 डिसेंबरला जल्लोष करण्याचं, त्या सगळ्या संदर्भात म्हणजे मराठा आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी मिळून ते कायदा निर्माण होण्याच्या संदर्भातल्या ज्या सगळ्या महत्त्वाच्या बाबी होत्या त्याची एक पायरी जी आहे ती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी घडतायत, अत्यंत वायुवेगानं या सगळ्या बैठका होत आहेत आणि मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय झाल्याचं कळतंय, तो की मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं जाणार आहे आणि त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं देखील कळतंय. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ही सगळी मागणी आणि सगळ्या आंदोलकांच्या नजरा सरकारच्या या प्रत्येक निर्णयाकडे लागलेल्या होत्या आणि आता या सगळ्या घडामोडींनी अत्यंत वेग घेतलेला आहे. आज दिवसभर आपण बघितलं विधान भवनामध्ये सगळं रणकंदन सुरू होतं. अहवाल पटलावर मांडावा की ATR मांडावा याच्यावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने आलेले आपण बघितले आणि याच दरम्यान मंत्रिमंडळ उपसमिती जी मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी बनवण्यात आलेली आहे, या उपसमितीच्या आज बैठका झाल्या. उद्या पुन्हा एक महत्त्वाची बैठक होणार आहे, पण आजची जी महत्त्वाची बैठक झाली या बैठकीत मराठा समाजाला 16% आरक्षणाच्या मागणीवर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय.
दरम्यान या सगळ्या घडामोडी घडत असताना आज मराठा आरक्षणाच्या अहवालावर अडलेल्या विरोधकांमध्ये आता फूट पडल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी ATR वरील चर्चेसाठी तयार झाल्याची माहिती हाती येते। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मतभिन्नता निर्माण झाल्याचं कळतंय। काँग्रेस अहवालावर चर्चा करण्यासाठी आग्रही असताना मुख्यमंत्र्यांनी केवळ ATR वरच चर्चा करणार असल्याचं ठणकावलं। दरम्यान शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। आरक्षण अहवाल मांडण्याआधी उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तर दुसरीकडे ATR वरील चर्चेसाठी शिवसेना आणि भाजपनं सर्व आमदारांना व्हीप जारी केलाय। आमदारांच्या उपस्थितीसाठी व्हीप जारी केलाय, तर इतर पक्षही लवकरच व्हीप प्रसिद्ध करणार आहेत। त्यामुळे या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी, ज्याला कायद्याचं स्वरूप द्यायचं मराठा आरक्षणाला, त्या सगळ्या संदर्भात प्रत्येक राजकीय पक्ष अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका घेऊन पावलं उचलतोय। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। मी गेल्या 15 दिवसामध्ये माननीय शरद पवार साहेबांनाही भेटलो, अशोक चव्हाण साहेबांनाही भेटलो, असंच उद्धवजींना मी आज भेटायला आलो होतो की याच्यामध्ये कसं 52% जे मूळ आरक्षण आहे त्याला धक्का न लावता SCBC मध्ये मराठा समाजाला याच अधिवेशनात आम्ही आरक्षण देणार आहोत, हे सगळं समजून सांगायला मी आलो होतो आणि अतिशय व्यवस्थित चर्चा आमची झाली। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, राज्यातली आणखीन एक मोठी बातमी। सिंचन घोटाळ्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असल्याचा ठपका अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक संजय बर्वे यांनी ठेवल्याचं कळतंय। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी हा ठपका ठेवलाय। तांत्रिक मंजुरी न घेता प्रकल्पांच्या निविदा मागवण्यात आल्या, अपात्रांना टेंडर देण्यात आल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे। राज्याच्या दृष्टीनं अत्यंत मोठी बातमी। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रवीण, अजित पवार यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचं कळतंय, नेमकी काय माहिती आहे? विलास, आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीनं एक अफिडेव्हिट सादर करण्यात आलेला आहे SCBच्या वतीनं, हे अफिडेव्हिट आपल्या हातात आहे। या अफिडेव्हिटच्या पान क्रमांक 7 वरती सेकंड पॅरेग्राफ मध्ये असं स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की हा घोटाळा जेव्हा झाला तेव्हा। प्रवीण, मी तुम्हाला थांबवतोय। अंजली दमन या सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। अंजलीजी, तुमचा गेल्या अनेक वर्षांचा लढा होता, अखेर अजित पवार यांना त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे। बिलकुल, आणि खरंच बरं वाटलं ते बघून की स्वतः DG अँटी करप्शन ब्युरो, म्हणजे खरं तर संजय बर्वेंना काहीच गरज नव्हती, कारण अशी अफिडेव्हिट कोर्टात हे ज्युनियर ऑफिसर्स मांडतात, पण कुठेतरी ही न्यूज लीक होईल म्हणूनच की काय DG अँटी करप्शन ब्युरोनी स्वतः हे अफिडेव्हिट फाईल केलंय। वाचून अतिशय आनंद झाला की त्याच्यात रिस्पॉन्डेंट नंबर 7 हे सगळे लॉज व्हायलेट झाले, ते डिपार्टमेंटला रिस्पॉन्सिबल होते, त्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मध्ये झालेले जे व्हायलेशन होते ते सगळीकडे ऑर्केस्ट्रेटेड होते, इट वॉज अ शॅम, हे जे शब्द त्याच्यात वापरले गेले आहेत त्याच्यावरच आपल्याला कळतंय। आणि त्याच्यात असंही लिहिलंय की VIDCच नाही तर KIDCत सुद्धा असंच कॉस्ट एस्कलेशन झालं, मोबिलायझेशन ऍडव्हान्स दिले गेले आणि त्या सगळ्या वर्क ऑर्डर्स आणि मोबिलायझेशन ऍडव्हान्सेसवर अजित पवारांची सही होती, म्हणून त्यांच्यावर तो ठपका ठेवण्यात आलाय। पण आत्ताच्या घटनेला हे अतिशय सौम्य त्यांनी भाषेत त्यांचं नाव घेतलेलं आहे, पण तरीही दिस इज द फर्स्ट वेलकम स्टेप। खरं तर आपल्याला आठवत असेल, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं गाडीभर पुरावे आमच्याकडे आहेत, काही पुरावे तरी कामी आले असं म्हणायला हरकत नाही। नाही, नक्कीच, मला तर हेच 2014 मध्ये मी म्हटलं होतं की अजित पवारांवर जर कारवाई व्हायची असेल तर ती डिसेंबर 2018 किंवा 2019च्या सुरुवातीला होईल, कारण तोपर्यंत शिवसेना आणि भाजपचे जी भांडणं चालली होती त्यात कुठे जर NCPची गरज लागली तर NCPला वापरता येईल, म्हणून त्यांच्यावर कारवाई होणं शक्यच नाही, हे मी 2014 मध्ये म्हटलं होतं। आणि एक्झॅक्टली तसंच ते 2018च्या एंडला अगदी नोव्हेंबर महिन्यात ही ॲफिडेव्हिट फाईल करण्यात आलंय, ते सुद्धा अतिशय सटल आहे, म्हणजे त्याच्यात विशेष काही नाहीये, पण फक्त त्यांचं नाव तरी घेण्यात आलं, कारण आतापर्यंत असं सरळ सरळ नाव पण घेण्यात आलं नव्हतं। आनंद आहे, इथून पुढे फडणवीसांनी खरंच कारवाई करून दाखवावी, जे जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक व्हावी अशीच विनंती मी करते। नक्कीच।
अंजली दमानियाजी, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या संदर्भात सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात लढा देत आहे आणि त्या सगळ्या बद्दल एक अत्यंत सकारात्मक तुमच्या लढ्याच्या दृष्टीने ही बातमी तुम्हाला अशी वाटते. अजित पवार यांचं नाव आतापर्यंत या सगळ्या संदर्भात विरोधकांकडून घेतलं जात होतं, पण आज पहिल्यांदाच मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी ठपका ठेवलेला आहे. तांत्रिक मंजुरी न घेता प्रकल्पांच्या निविदा मागवण्यात आल्याचा हा ठपका आहे. अपात्रांना टेंडर देण्यात आल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे. संजय बर्वे जे एसीबीचे महासंचालक आहेत त्यांनी कोर्टात हे सगळं दाखल केलेलं आहे आणि पहिल्यांदाच कदाचित अजित पवार यांच्याबद्दलचा हा ठपका ठेवण्यात आलेला आहे. याबद्दल आरोप निश्चितपणे सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात त्यांचे झाले होते, पण या सगळ्याबद्दल आरोप झाल्यानंतर कुठेतरी प्रत्यक्ष जे आहे त्याबद्दल त्यांचं नाव आतापर्यंत रेकॉर्डवर येत नव्हतं आणि आज ते पहिल्यांदा आलेलं आहे. स्वाभाविकपणे राज्यभरात गाजलेला सिंचन घोटाळा आणि त्या सिंचन घोटाळ्यातले एक आरोपी म्हणून अजित पवार यांच्याबद्दल केले गेलेले सगळे आरोप आणि आज त्यांच्यावर हा ठेवलेला ठपका निश्चितपणे अजित पवार यांच्या अडचणी वाढणार यात शंका नाहीये. निवडणुकांचं वर्ष आहे आणि निवडणुकांच्या या वर्षात अजित पवार यांचं नाव अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती ठपका ठेवला जाणं हे निश्चितपणे राष्ट्रवादीसाठी अडचणीचं ठरू शकतं. जयंत पाटील राष्ट्रवादीचे नेते आता आपल्या सोबत आहेत. जयंत पाटीलजी, जी बातमी आता आमच्या समोर येते, एसीबीचे महासंचालक संजय बर्वेंनी कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, अजित पवार यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. मी नक्की प्रतिज्ञापत्र अजून पाहिलं नाही, आपण सांगताय हेच मला कळतंय, परंतु माझी प्रतिक्रिया अशी आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, धनगर समाजाला आणि मुस्लिम समाजाला त्यांनी मागितलेली आरक्षणं द्यावीत म्हणून गेले काही दिवस विधानसभेमध्ये दादांनी अतिशय टोकाची आणि कठोर भूमिका घेतली. गेले काही कालावधीत दादांनी अतिशय आग्रहाने ही भूमिका मांडली. मला वाटतं की निवडणुका 4 महिन्यावर आलेल्या आहेत. 4 वर्ष सरकार गप्प बसतं आणि राजकीय दृष्ट्या त्याचा वापर करून दादा आणि राष्ट्रवादीला नामोहरम करण्यासाठी जाणीवपूर्वक भाजप शिवसेना सरकार दादांच्या विरोधी हे पाऊल टाकतंय. आणि जर अशा पद्धतीची त्यांना माहिती होती तर 3.5-4 वर्ष हे सरकार गप्प का बसलं आणि म्हणून आज दादांच्यावर अशा पद्धतीने अजितदादांच्यावर दोषारोप ठेवून त्यांना बदनाम करून राष्ट्रवादीला नामोहरम करण्याचा जो अप्रत्यक्ष प्रयत्न चालू आहे. कारण भाजपा आणि शिवसेनेला खरी भीती राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची आहे आणि दादांच्या भोवतीचं वलय आणि दादांनी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात सरकारच्या विरोधी उठवलेलं रान हे सगळं बघितलं तर सरकारला गरज वाटायला लागली दादांना कुठेतरी अडचणीत आणण्याची आणि म्हणून जाणीवपूर्वक कोणतंही कारण नसताना सरकारने हे पाऊल टाकलेलं आहे. आम्ही त्याचा निषेध करू. दादांच्या बाबतीत अशा पद्धतीची भूमिका सरकारने इतक्या उशिरा घेतली याचाच अर्थ 3.5-4 वर्ष काही नव्हतं आणि आज मात्र सरकारला उशिरा सुचलेलं हे शहाणपण असेल का वेडेपणा आहे हे काय ठरवेल. परंतु या सरकारने जाणीवपूर्वक अजितदादा आणि राष्ट्रवादीला अडचणीत आणण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे. हा राजकीय सूड घेण्याचा प्रयत्न भाजपा करतंय. गेले 4 वर्ष हे सरकार सत्तेत आहे त्यावेळी त्यांना काही सापडलं नाही आणि आता मात्र काहीतरी खोटे नाटे आरोप करून दादांना आणि पर्यायाने राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी महाराष्ट्रात अजितदादांच्यावर प्रेम करणारे आणि राष्ट्रवादीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं, महाराष्ट्रातली जनता देखील पूर्ण ताकदीने ह्याचा मुकाबला करेल. धनगर, मराठा, मुस्लिम यासाठी दादांनी गेल्या काही दिवसात जो आग्रह विधानसभेत धरलाय त्यामुळे मुख्यमंत्री आणि सरकारची अडचण झालेली आहे हे आम्हाला सगळ्यांना डोळ्याला दिसतंय. तुमचं म्हणणं आहे की राजकीय हेतून प्रेरित हे सगळं केलं जात आहे आणि त्याच्याबद्दलचा निषेध तुम्ही व्यक्त करताय. पण आजच्या घडीला ही सगळ्यात मोठी बातमी की अजित पवार यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणी एक मोठी बातमी आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर अजित पवार यांच्या अडचणी वाढवणारी. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी सिंचन घोटाळ्याच्या संदर्भातली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे.
अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक संजय बर्वे यांनी आपलं प्रतिज्ञापत्र आज कोर्टात दिलेलं आहे। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा प्रकरणी ठपका ठेवलेला आहे। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रवीण, या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे? कुठल्या हे सगळं टेंडर होतं आणि कुठल्या टेंडरच्या संदर्भात हा ठपका ठेवण्यात आलाय? विलास, आपण पाहू शकतो यामध्ये जो घोटाळा झाला आहे तो मूळ घोटाळा असा आहे, जिगाव प्रकरणातला घोटाळा आहे, गोसेखुर्द प्रकल्पातला घोटाळा। हा 60,000 कोटी रुपयांचा एकूण घोटाळा होता आणि या दोन प्रकल्पांमध्ये ऍडव्हान्स देण्यात आला होता। म्हणजे 100 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट जर असेल तर तो 100 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट होण्याच्या आधीच ऍडव्हान्स कॉन्ट्रॅक्टरना देण्यात आला आणि या ऍडव्हान्स देण्यामध्ये अजित पवारांची मोठी भूमिका होती। आता अजित पवार तेव्हा मंत्री होते, त्यांनी त्यांच्या जवळचे लोक जे होते, राष्ट्रवादीचे आमदार जे होते, काही आमदारांचा समावेश होता आणि बाजोरिया जे संदीप बाजोरिया त्यांना हे काम देण्यात आलं होतं। हे नुसतं कामच दिलं नाही, हे अवैध हे इलिगल पद्धतीनं काम दिलं। ज्या लोकांना हे काम द्यायला पाहिजे होतं, जे लोक रेसमध्ये होते, एलिजिबल होते, स्पर्धेत होते, त्यांना हे काम देण्यात आलं नाही आणि हे काम संदीप बाजोरिया सारख्या राष्ट्रवादीच्या आमदाराला देण्यात आलं। हे काम फक्त देण्यात आलं नाही, त्यासोबत ऍडव्हान्स पण देण्यात आला आणि ऍडव्हान्स दिल्यानंतर सुद्धा जिगाव आणि गोसेखुर्द मध्ये काम पूर्ण झालं नाही। त्यामुळे हा ठपका ठेवण्यात आला आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या हाती हे प्रतिज्ञापत्र आहे। संजय बर्वेंनी जे एसीबीच्या वतीनं हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे, या प्रतिज्ञापत्राच्या पेज नंबर 5 वरती सेकंड पॅरेग्राफ मध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की तत्कालीन मंत्री आणि तत्कालीन व्हीआयडीसीचे अध्यक्ष हे दोषी आहेत आणि त्यांनी सही केली, त्यांनी हे ऑर्डर दिले, त्यांनी हे ऍडव्हान्स दिला, त्यामुळे हा सगळा घोटाळा झालेला आहे। आता याच्यामध्ये हायकोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात आला अजित पवारांच्या वतीनं की हे सर्व जे काम आहे हे नियमात झालेलं आहे आणि हे असं ऍडव्हान्स देणं, टेंडर देणं हा नियमाचा भाग आहे। त्यामुळे हायकोर्टाने या संदर्भात सांगितलं की देशाचा कायदा हा सगळ्यात मोठा आहे, लोकांचे पैसे आहे, शेतकऱ्यांचे पैसे आहे, तर हे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं असतं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून हे जे म्हणजे जवळपास 4 वर्षापासून सुनावणी सुरू आहे, त्यामध्ये कायदा हा सर्वात मोठा आहे आणि सिंचन विभागाचे कायदे हे मोठे होऊ शकत नाही। आज कोर्टात जे काही सगळं समोर आलेलं आहे या प्रतिज्ञापत्रातून स्वाभाविकपणे अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे। सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या अडचणी वाढवणारी ही बातमी म्हणावी लागेल।